नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन एम-पी-एस-सी या आपल्या ऑनलाईन स्टडी प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण नोबल जे जाहीर झालेले होते अवॉर्ड त्याच्याबद्दल आपण पाहिलं होतं. तर या लेक्चरमध्ये सुद्धा आपण 2 नोबल प्राईजबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर चला लेक्चरला सुरुवात करूया मग. नोबल पुरस्कार, आता मागच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पाहिली होती, तीच थोडीशी माहिती रिवाईज करूया आपण, कारण एम-पी-एस-सीला रिव्हिजनाची फार गरज आहे. सर अल्फ्रेड नोबल यांचा जन्म 1833 आणि मृत्यू 1896 साली झाला. सर अल्फ्रेड नोबल फाउंडेशनकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. अल्फ्रेड नोबल यांच्या स्मरणार्थ 1901 पासून हा पुरस्कार दिला जातो. त्यांची डेथ ही 1896 साली झाली आणि नोबेल कमिटीची स्थापना सन 1900 मध्ये झाली. तेव्हापासून 1901 पासून हा पुरस्कार दिला जातो. जे आपले शास्त्रज्ञ आहेत सर अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता आणि इतर बरेच शोध लावले होते त्यांनी. तर या शोधापासून त्यांना जी रक्कम मिळाली त्यांनी त्यातला काही हिस्सा हा एका ट्रस्टच्या नावाने ठेवला आणि त्या रकमेपासून जे व्याज येतं त्या व्याजातर्फे त्यांनी हे साहित्य, शांतता, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा मानवहितासाठी वापर होणाऱ्या किंवा असं शोध लावणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. तर नोबल फाउंडेशनची स्थापना 29 जून 1900 मध्ये झाली होती आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्थशास्त्राचं नोबल पारितोषिक देण्याची सुरुवात ही 1969 नंतर स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने सुरू केली होती. आणि हे डिक्लेअर कधी होतात तर हे ऑक्टोबरमध्ये डिक्लेअर होतात सर्व नोबल पुरस्कार आणि त्याचं वितरण कधी होतं हे 10 डिसेंबरमध्ये होतं. ते कुठं? स्टॉकहोममध्ये, स्वीडन येथील स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. तर हा जो 10 डिसेंबर ज्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे नोबेल पुरस्कार वितरित केले जातात त्यालाच आपण नोबेल वीक असं म्हणून सुद्धा ओळखतो. तर हे स्वीडनचं स्टॉकहोमचं सिटी हॉल आहे, या ठिकाणी सगळे पुरस्कार वितरित केले जातात आणि फक्त शांती पुरस्कार जो आहे तो ओस्लोमध्ये वितरित केला जातो, जे की नॉर्वेची राजधानी आहे. आणि जस्ट एक रिव्हिजन करतोय आपण, आपल्याला माहिती असावं, एम-पी-एस-सीने कदाचित विचारले ते विचारू शकेल म्हणून आपली एक रिव्हिजन असावी म्हणून एक जस्ट क्विक रिव्ह्यू करतो आपण. तर 2 वेळा आत्तापर्यंत नोबेल प्राईज हा स्थगित झालेला आहे, एक 2018 मध्ये आणि एक 1943 मध्ये. 1943 मध्ये हा पहिल्यांदा स्थगित झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की दुसरं महायुद्ध त्यावेळी चालू होतं आणि 2018 मध्ये हे स्थगित झाला होता कारण स्वीडिश अकॅडमीच्या एका परीक्षक मंडळाचे सदस्य कॅटरीना यांचे पती जेन क्लोड अर्नॉल्ड यांच्यावरती थोडेसे आरोप होते त्याच्यामुळं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पुन्हा एकदा आपण रिव्हिजनकडे पाहतो याच्यासाठी. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांचे जे नोबेल पुरस्कार आहेत ते देण्याचा अधिकार कोणाकडे असतो? द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यांच्याकडे असतो. तसंच वैद्यकशास्त्रातील पारितोषिक देण्याचा अधिकार कोणाकडे असतो? हा द रॉयल कॅरोलिन मेडिकल सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे. तर मित्रांनो, हे आपल्याला लक्षात असणं फार गरजेचं आहे कारण एम-पी-एस-सी विचारू शकते कोणते पुरस्कार देण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर. आणि साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश अकॅडमी आणि शांततेसाठी पुरस्कार देण्याचा अधिकार हा नॉर्वे येथील संस्थेकडे. त्या संस्थेचं नाव आहे द नॉर्वेजियन नोबेल कमिटी. आणि शांततेचा नोबेल पुरस्कार हा सुद्धा नॉर्वेची राजधानी असलेल्या ऑस्लोमध्येच दिला जातात. तर एक तुम्ही नोट्समध्ये वाचून घ्या, हे आपण क्विक रिव्ह्यू करूया. आता आपण पुढच्या अवॉर्डकडे जाऊया. तर यावर्षीचं रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि ते एका महिलांच्या ग्रुपला जाहीर झालेले आहे. तर खास म्हणजे हा जो पुरस्कार जाहीर झालेला आहे या ग्रुपमध्ये 2 ज्या लेडीज आहेत, तर हे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की हा जो पुरस्कार आहे तो एका ग्रुपला दिलेला आहे ज्याच्यामध्ये फक्त महिला आहेत. तर रसायनशास्त्रातील यावर्षीचा नोबेल पुरस्कार हा इमॅन्युएल कार्पेंटर आणि जेनिफर दोंडा यांना झालेला आहे. तर तो कशासाठी झालेला आहे? फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ मेथड
फॉर जीनोम एडिटिंग. आता जीनोम एडिटिंग म्हणजे काय आणि यांनी काय कार्य केलं नक्की, तर त्यांना हा पुरस्कार मिळाला याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर स्टॉकहोममध्ये स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यांच्यातर्फे बुधवारी 7 ऑक्टोबरला 2020 तर रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर झालेला आहे, तो जीनोम एडिटिंगसाठी. यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा इमॅन्युएल कार्पेंटर, ज्या की फ्रान्सच्या आहेत, आणि जेनिफर दोंडा ह्या USAच्या आहेत, त्यांना जाहीर झालेला आहे. जीनोम संशोधनावरील एडिटिंगसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांनी क्रिस्पर Cas9 DNA स्नायपिंग स्क्रिसर्स हे तंत्र विकसित केले, ज्याचा उपयोग करून संशोधक अत्यंत अचूकतेसह प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचे DNA बदलू शकतात, असे नोबेल ज्युरीने म्हटलेले आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जीनोम एडिटिंग म्हणजे काय, की जीनोम म्हणजे जीन्स आणि जीनोम यातमध्ये थोडासा फरक आहे. तर जीन्स म्हणजे जे आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं मिळतात ते, आणि त्याच्यात थोडीशी एडिटिंग किंवा त्याच्यात थोडासा बदलाव होतो आणि आपण आपले जीन्स विकसित होत जातात. आणि याच जीन्सला जो आजूबाजूच्या गोष्टीचा जो प्रभाव पडतो आणि त्याची जी डेव्हलप होत जाते, त्या अभ्यासाला आपण जीनोम असं म्हणतो. तर ह्या ज्या 2 शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे जीनोम एडिटिंगचं एक खूप म्हणजे स्वस्त पद्धत शोधून काढलेली आहे आणि इफेक्टिव्ह पद्धत शोधून काढलेली आहे, ज्याच्यामुळं खूप आपल्याला फायदा होणार आहे मानवी लोकांना. तर तो कसा, तर कर्करोग आणि अनुवांशिक रोग बरे होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. तर बघा, कर्करोगावरती पहिले औषध नव्हतं. कॅन्सरवरती सगळ्यांना माहिती आहे की औषध नाही, खूप शोधून चालू आहे, त्याचं शोधणं वगैरे चालू आहे. परंतु आता हा जो शोध आलेला आहे याच्यामुळं कर्करोगावरती किंवा जीन्स एडिटिंग, थोडक्यात जीन्स एडिटिंग करून कर्करोगावरचं निदान करण्यासाठी हा उपयोगाचा आहे. प्रोफेसर चार्पेंटर व प्रोफेसर दौडना यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळणाऱ्या या 6व्या व 7व्या महिला आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्या आधी आतापर्यंत रसायनशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळणाऱ्या महिला केवळ 5 होऊन गेल्या आणि महिला संघाला नोबेल पारितोषिक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर आता तुम्हाला काम करायचं आहे की हा एक हायलाइटेड प्रश्न आहे, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे आणि कमेंटमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण, हे मला तुम्ही कमेंटमध्ये करून सांगायचं आहे. वैद्यकशास्त्रामध्ये तर आत्तापर्यंत आपण किती महिलांना कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला हे पाहूया. तर वैद्यकशास्त्रामध्ये सर्वाधिक म्हणजे 12 महिलांना आत्तापर्यंत पुरस्कार मिळालेला आहे आणि रसायनशास्त्रामध्ये 7. आत्ताच आपण बघितलं की पूर्वी रसायनशास्त्रामध्ये 5 महिलांना होता आणि इमॅन्युएल आणि जेनिफर या दोघांना मिळून 7, रसायनशास्त्रामध्ये 7 स्त्रियांना किंवा महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि भौतिकशास्त्रामध्ये 4. ठीक आहे, पुढच्या नोबेल पुरस्काराकडे पाहूया आपण. हा पुढचा जो पुरस्कार आहे तो अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार आहे. या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन या दोघांना जाहीर झालेला आहे. हे दोघंसुद्धा USAचे आहेत, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर हा पुरस्कार त्यांना कशासाठी जाहीर झाला, त्यांनी काय केलं, याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. अर्थशास्त्राची एक शाखा असलेल्या लिलाव सिद्धांतामध्ये मोलाची भर टाकल्याबद्दल आणि लिलावाच्या नव्या पद्धतीचा शोध लावल्याबद्दल पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन या अर्थतज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झालेलं आहे. द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यांचे सरचिटणीस गोरान हॅन्सन यांनी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, यांच्यातर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर एक आपल्याला माहिती असायला पाहिजे की नोबेल कमिटीचे सरचिटणीस कोण आहेत ते. ओके, तर सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1969 पासून अर्थशास्त्रातील संशोधनासाठी स्वेरियस रिस्क बँक हा पुरस्कार दिला जातो. तर याबद्दलही थोडंसं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की स्वेरियस रिस्क बँक हाच आता नोबेल पुरस्कार, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार या नावानं ओळखला जातो. कारण सुरुवातीला जे 1901 पासून जे नोबेल पुरस्कार जाहीर होण्यास सुरुवात झाली
त्यावेळी फक्त 5 पुरस्कार जाहीर केले जात होते. अर्थशास्त्र त्यामध्ये इन्क्लूड नव्हता. परंतु 1969 म्हणजे 1969 पासून स्वेरियस रिक्सबँक हा पुरस्कार दिला जाऊ लागला आणि त्यालाच अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा दर्जा आहे. रॉबर्ट विल्सन आणि पॉल मिलग्रोम यांनी लिलाव सिद्धांताचा आणि पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यात सुधारणा सुचवलेल्या आहेत. ठीक आहे. तर लिलाव काय आहे? लिलाव म्हणजे थोडक्यात बिडिंग आपण जे करतो ना, समजा काही कंपन्या किंवा बँक्स असतात, कोणाची फ्लॅट वगैरे विकणे आहेत, हप्ता भरणं वगैरे झालं नाही तर बँक लिलाव लावतात त्याचा. तर बोली लावतात लोक 1 लाख 1.5 लाख वगैरे अशा. तर ती झाली लिलाव पद्धती. पण त्याच्यामध्ये अजून दुसरे पण टाईप्स आहेत. टेंडर भरणं असतात की कंपनी एक कॉन्ट्रॅक्ट असतो, त्या कॉन्ट्रॅक्टसाठी काही दुसऱ्या कंपन्यांना टेंडर भरायचा असतो आणि त्या पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी ज्या दुसऱ्या इतर कंपन्या आहेत त्या टेंडर भरतात. ओके. लिलाव प्रक्रिया कशी चालते, खरेदीदार विशिष्ट पद्धतीने कसे वागतात, या स्पष्ट करण्याबरोबरच या दोन्ही विजेत्यांनी त्यांच्या संशोधनाचा उपयोग करून वस्तू आणि सेवाच्या लिलावासाठी नवीन प्रक्रियाही विकसित केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी लिलाव पद्धतीचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी काहीतरी नवीन इनोव्हेशन केलेलं आहे. अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाल्याने यंदाचे सर्व जे नोबेल पुरस्कार आहेत ते आता पूर्ण डिक्लेअर झालेले आहेत. म्हणजे 6चे 6 नोबेल पुरस्कार आलेले आहेत. तर आपण पूर्ण ते नोबेल पुरस्कार सगळे 6 नोबेल पुरस्कार पाहिलेले आहेत की कुणाकुणाला भेटलेले आहेत. गेल्या वर्षी जागतिक स्तरावरील गरिबी कमी करण्यासाठी MIT मधील दोघांना, हार्वर्ड विद्यापीठामधील एकाला अर्थशास्त्राचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर या ठिकाणी हे आहे, आपल्या नोट्समध्ये तुम्हाला अवेलेबल होईलच. 2019मध्ये अभिजित बॅनर्जी, त्याच्यानंतर इस्थर डफ्लो हे जे USAचे आहेत, मायकेल क्रेमर हे सुद्धा USAचे आहेत. तर या तिघांना जागतिक स्तरावरील गरिबी कमी करण्यासाठी त्यांनी जे काही संशोधन केलं होतं त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 1969 ते 2019 म्हणजे 1969 ते 2019 या कालावधीमध्ये आत्तापर्यंत 51 वेळा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. तो एकूण 84 जणांना भेटलेला आहे. तर आता तुम्ही म्हणाल 51 वेळा जाहीर झाला आहे आणि 84 जणांना कसं काय भेटला? तर मागच मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हा जो पुरस्कार आहे तो ग्रुपला जाहीर होतो. त्या ग्रुपमध्ये 1 माणूस असू शकतो किंवा जास्तीत जास्त 3. त्याच्यामुळं हा पुरस्कार हा 84 जणांना आत्तापर्यंत भेटलेला आहे. तर एक छोटंसं काम आहे तुम्हाला. तर जसा आपला मागाशी हायलाइटेड प्रश्न विचारला केमिस्ट्रीसाठी, तसंच सेम तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मला की इंडियन पर्सन कोण आहे की ज्याला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आपलं कोण भारतीय व्यक्ती आहे त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर आता या दोघांनी काय संशोधन केले हे आपल्याला पाहायचं आहे आता. पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन. मी सारखं त्यांची नावं घेतोय जेणेकरून तुम्हाला नावं लक्षात राहावीत. एखादी कंपनी अथवा व्यक्ती निविदा दाखल करत असताना सर्वसामान्यापेक्षा किती कमी किमतीची निविदा सादर करते याचा अभ्यास विल्सन यांनी केलेला आहे. तर थोडक्यात टेंडर भरण्याची प्रक्रिया तुम्हाला माहिती असेल की आपण टेंडर भरतो, त्याच्यानंतर ती समोरची कंपनी सगळ्या ज्या त्यांच्या पार्टनर कंपन्या आहेत त्यांच्याकडनं टेंडर ॲक्सेप्ट करते आणि विशिष्ट म्हणजे कॉलम्स असतात, कोणता खर्च कुठं, रेव्हेन्यू कुठं खर्च करतात, एक्सपेन्सेस कशा पद्धतीनं, कोणतं मटेरियल वगैरे वापरणं, थोडक्यात जे आपलं एक बजेट असतं ना ते कंपनी त्यांना जाहीर करते आणि मग त्याच्यानुसार रिस्पेक्टिव्ह बजेट ज्यांना त्या कंपनीला ज्यांचं चांगलं वाटतं ते कंपनी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेते. तर खूप मोठी बोली लिलावात लावून पैसे गमावण्याची भीती असते. त्याच्यामुळं त्याच्यावरती अशा बऱ्याचशा लोकांचे निरीक्षण नोंदवलेलं आहे यांनी जो अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये. पॉल मिलग्रोम यांनी लिलावाचा एक सिद्धांत तयार करताना त्यात सर्वसामान्य किमतीबरोबरच प्रत्येक संभाव्य खरेदीनुसार लिलाव वस्तूच्या किमतीत बदल करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. हा एक जो त्यांनी डेव्हलपमेंट आपण जो सांगितला ना, हा डेव्हलपमेंट त्यांनी केलेला आहे. तर लिलाव सिद्धांत म्हणजे काय हे पाहूया आपण थोडक्यामध्ये. लिलावाचा शेवट म्हणजेच प्रत्यक्ष खरेदी ही लिलावाचे नियम, लिलावातील वस्तू अथवा सेवा आणि अनिश्चितता या 3 घटकावर अवलंबून असते. लिलाव हा खुला आहे की मर्यादित आहे, सहभागी झालेले किती वेळा बोली लावू शकतात, विजेत्याने किती रक्कम अदा करावी,
असे नियम महत्त्वाचे ठरतात. तसेच व्यक्तीची किंमत खरेदीनुसार बदलत जाते, की सर्वांसाठी कायम असते त्यावर बरेच अवलंबून असते. तसेच लिलावातील वस्तूंबाबत संभाव्य खरेदीदारांकडे किती माहिती आहे याबाबतची अनिश्चितताही लिलावात महत्त्वाची ठरते. यालाच लिलाव सिद्धांत म्हणतात. हे पॉईंट तुम्ही जरा थोडं लक्षात करून घ्या, कारण लिलावाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात किंवा बिडिंगबद्दल. त्याच्यामुळं हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. तर एक शॉर्टमध्ये आपण जातो आता नोबेल पुरस्काराबद्दल थोडंसं पाहूया. नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. नोबेल फाउंडेशनकडून दिला जातो. दरवर्षी दिला जातो. हा 1901 पासून याची सुरुवात झालेली आहे. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. हा पुरस्कार 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. साहित्य, शांतता, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र. 1896 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला. 29 जून 1900 मध्ये त्यांच्या मृत्यूपत्रानुसार नोबेल फाउंडेशनची स्थापना झाली. त्याच्यानंतर 1969 पासून 6 क्षेत्रात म्हणजे अर्थशास्त्राला एक वाढला, त्याच्यामध्ये पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. तर आता हे पण पुन्हा एकदा रिपीट करतोय मी, महत्त्वाचं आहे थोडंसं म्हणून. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांचे पुरस्कार कोण देतं? द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स. त्याच्यानंतर वैद्यकशास्त्राचे द रॉयल कॅरोलिन मेडिकल सर्जिकल इन्स्टिट्यूट. ओके. साहित्याचे पुरस्कार कोण देतं? द स्वीडिश अकॅडमी, नॉर्वे. त्याच्यानंतर शांततेसाठी नॉर्वेचे कमिटी जी आहे ती नॉर्वेजियन कमिटी हे पुरस्कार प्रदान करतात. त्याच्यानंतर आता थोडक्यात आपण इंडियन नोबेल प्राईज हे कोणाकोणाला भेटलेले आहेत यावर्षीचे हे पाहतोय आपण. तर जस्ट एक आता नोबेल 6 जे नोबेल प्राईज आहेत ते जाहीर झालेले आहेत. पुन्हा भारतामधील नोबेल प्राईज कोणाकोणाला मिळालेले आहेत याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असली पाहिजे. म्हणून जस्ट एक रिव्हिजनसाठी तुम्हाला मी इथं पुरस्कार भारतातले कोण आहेत आणि भारतीय वंशाचे पुरस्कार जे शास्त्रज्ञ आहेत ते कोण आहेत आणि त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे याबद्दल मी इथं माहिती दिलेली आहे. तर पुढचं लेक्चर लवकरच घेऊन येऊया आपण. आणि जे करंट अफेअर्स, डेली अफेअर्स जे आहेत त्याच्यावरती आपलं एक लेक्चर चालू करतो आपण. दररोज जे घडामोडी होतात त्यांचं एक लेक्चर आपण वेगळं बनवणार आहे. आणि लवकरच MPSCचं सिलेबस आणि मराठीतनं MPSCचं सिलेबस कसा आहे, काय आहे, त्याबद्दल काय डिटेल मला तुम्हाला सांगता येईल तेवढं जास्तीत जास्त मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपलं लेक्चर शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन अपडेट घेण्यासाठी. MPSCने आता परीक्षा ह्या पोस्टपोन केलेल्या आहेत. तो फार गंभीर विषय आहे, त्याच्यावरती आपण एक वेगळं लेक्चर बनवूया. पण सध्यासाठी अभ्यास करत राहणं हेच आपल्या हातात आहे. त्यामुळं भावी परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू.